ज्ञानेश्वरी पठण अध्याय 9 ओव्या 61 ते 80 श्लोक 4 ते 5। बहुमृग जळ देखुनी डोळा थुंकीचे अमृताचा गिळिता गळाळा तोडीला परिसू बांधिला गळा शुक्ती का लाभे तैसे अहममतेची या लवड सवडी माते न पवतेची बापुडी म्हणून जन्म मरणाची दुरडी डहोळी ते ठेवी ठेली एरवी मी तरी कैसा मुखा प्रति भानुका जैसा कही दिसे न दिसे ऐसा वाणीचा नोही मया ततमिदं सर्वं जगद व्यक्त मूर्तिना मत्स्थानि सर्वभूतानि न चाहं तेष्वस्थित माझे या विस्तारेपणा नावे ते जगची नोहे आघवे जैसे दूध मुराले स्वभावे तरी तेची दही का बीजेची झाले तरू अथवा भांगाराची अलंकारू तैसा मज एकाचा विस्तारू ते जग हे अव्यक्तपणे थिजले तेची मग विश्वाकारे ओथिजले तैसे अमूर्त मूर्ती मिया विस्तारिले त्रैलोक्य जाणे महदादी देहांते ये आशेष ही भूते परी माझ्या ठाई बिंबते जैसे जळी फेण परी तया फेणा तू पाहता जेवे जळ न दिसे पंडू सुता नातरी स्वप्नीची अनेकता चेयल्या नोहिजे तैसी भूते ये माझ्या ठाई बिंबती तया माझी मी नाही या उपपत्ती तुझ पाही सांगितली या मागा म्हणून बोलिल्या बोलाचा अतिसो नकी जे या लागे हे असो परिमज आत पैसो दिठी तुझ तुझी नच मत्स्थानि भूतानि पश्य मे योगमेश्वरम् भूत भ्रूणश्च भूतस्थो ममात्मा भूत भावना आमुचा प्रकृती पहिलीकडील भाव जरी कल्पने विण लागसी पाहो तरी मज माझी भूते ही वाव जे मी सर्व म्हणूनी एरवी संकल्पाची सांज वेळे नावे कत्ती मिरजती बुद्धीचे डोळे म्हणून अखंडितची परी धावळे भूत भिन्न जैसे देखे तेची संकल्पाची सांज जैस लोपे तै अखंडितची आहे स्वरूपे जैसी शंका जात खेव लोपे
सापपण माळेचे एरवी तरी भूमीतून स्वयंभ काय घड्या गाडगेयाचे निगती कोंब परी ते कुलालमतीचे गर्भ उमटले की ना तरी सागरीच्या पाणी काय तरंगाची या आहती खाणी ते अवांतर करणी वारियाची नोहे पाहे कापसाच्या पोटी काय कापडाची होती पेटी तो वेडी तयाची या दिठी कापड जाहला जरी सोने लेणे होऊन घडे तरी तयाचे सोने पण न मोडे एरं अलंकार हे वरचिले कडे लेतयाचे नि भावे सांगे पडी सादाची प्रत्युत्तरे का आरिसा जे आविष्करे ते आपले की साचोकारे तेथीची होते तैसी ये निर्मळे माझ्या स्वरूपी जो भूत भावना आरोपी तयासी तयाच्या संकल्पी भूताभासू असे तेची कल्पिती प्रकृती पुरे तरी भूतभासू आदीची सरे मग स्वरूप उरे एक सरे निकळ माझे रामकृष्ण हरी।